महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आता पुन्हा निघालोय आमच्या आता कनेरी मठ पाहण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी आता चाललोय कनेरी मठला। कनेरी मठ इथून कोल्हापूर पासून तुम्हाला ऑटो डायरेक्ट करू शकता तुम्ही, पण कनेरी मठला जाण्यासाठी कागलची बस पकडावी लागते आणि ही कागलची बस तुम्हाला स्टेशन पासून मिळू शकते आणि तुम्ही इथून जाऊ शकता कनेरी मठच्या फाट्याला। कनेरी फाटा म्हणून आहे तिथे आणि तिथून तुम्ही परत कनेरी मठला जाऊ। स्टेशनवरून किंवा टाउन हॉल टाउनवरून आपल्याला ही बस मिळते आणि ही बस जाते कोल्हापुरी कनेरी फाटाला। कागलची बस आहे किंवा कनेरी मठची बस इथून मिळते, तुम्ही डायरेक्ट कनेरी मठला जाऊ शकता किंवा कागलच्या बसमध्ये बसून तुम्ही कनेरी फाटाला उतरू शकता। तुम्ही आता बसमध्ये बसला जाऊ शकता। तुम्हाला कनेरी मठसाठी असे वडाप मिळतात, तुम्ही बघू शकता आणि असं बसून तुम्ही जाऊ शकता कनेरी मठाला। कनेरी मठ आहे। आता मी तुम्हाला इथं सर्व सांगतो की इथं तिकीट किती आहे काय वगैरे। इथे आलेले हे सगळे पिकनिकला आलेले हे लोक। ए ज्योती, तिकीट काढतो का इथं? काढतो ना, हा ना। तिथं तिकीट घरा तिथं तुम्ही बघू शकता। तिकीटचं जे आहे ते 200 रुपये फुल आणि हाफ आहे 100 रुपये, 5 ते 12। तर इथून आम्ही आता तिकीट काढलेलं आहे आणि इथून एंट्री आहे। तिकीट काउंटरवरती इथे तिकीट काढल्यानंतर ह्या सिद्धगिरी डिवाइन गार्डन तुम्ही बघू शकता। इथूनच हे कनेरी मठला सुरुवात होते आणि चल इथून आता आम्ही कनेरी मठच्या एंट्री केला आम्ही इथून आता, आणि इथून आता एंट्री करून आम्ही कनेरी मठ पाहण्यासाठी आलोय। खूप उत्सुक आहे, खूप छान वाटतंय कनेरी मठचं। आणि पहिला आल्यानंतर सत्यनारायण जे आपलं गुरुदेव दत्त एकमुखी नारायण म्हणतात ना त्यांना, तर ते इथं पाहायला भेटलं। इथे आणखी काही मूर्ती, प्रत्यक्षात मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात इथे गगनगिरी महाराजांचा। तर हे इतकं सुंदर असं पाहायला भेटतं, खूप छान आहे आणि मी संपूर्ण दर्शन तुम्हाला घडवणार आहे इथून। नमस्कार मित्रांनो, आज मी खूप एक्सायटेड आहे। शेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कनेरी मठमध्ये यायचं माझं खूप मोठं स्वप्न होतं आणि तुम्हाला कनेरी मठ दाखवण्याचं हा माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे। तर मी आज आलोय कनेरी मठ पाहण्यासाठी। कोल्हापूर पासून तुम्ही अनेक सोर्सेस आहेत कनेरी मठला येण्यासाठी। कनेरी मठसाठी बसेस अवेलेबल असतात किंवा तुम्ही ऑटोने सुद्धा कनेरी मठला येऊ शकता किंवा कागलची बस मिळते, तिथून तुम्ही कनेरी फाटाजवळ येऊन तिथून तुम्ही कनेरी मठला येऊ शकता। आणि इथून आल्यानंतर तिकीट काढून आम्ही आता एंट्री केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या योगासना करून योगासनाच्या पद्धतीने सगळे ऋषीमुनी बसलेले इथे आम्हाला पहिल्यांदा एंट्री घडलेली आहे। आणि असंच आता अजून कनेरी मठ तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे। आत्ता तर आमची एंट्री होते, माहीत नाही मोबाईलमध्ये बॅटरी पुरेल की नाही, पण मी तुम्हाला सगळं दाखवतो। त्यानंतर कनेरी मठला जाण्यासाठी अशी विविध तुम्हाला ऑरो दिसत आहेत, त्या ऑरोच्या सहाय्याने तुम्ही कनेरी मठ पाहू शकता। तर वेगवेगळ्या सुंदर अशी झरा वाहताना आणि त्या अशा अनेक मूर्ती तुम्हाला इथे दिसतात।
सुंदर असा मोठा क्रोकोडाईल तुम्ही इथं बघू शकता आणि इथे एक मोठा असा गुफा आहे. पाणी बॉटल घ्यायचं का? चल चल चल. गार्डन आहे गार्डन. टाळ, मृदुंग, वीणा आणि तबला, स्वस्तिक सुद्धा तुम्ही या गार्डन मध्ये पाहू शकता. झालेला आहे आणि आता आम्ही पाहतोय म्युझियमला जातोय. तर पाहू शकता तुम्ही इकडे. इथून गार्डन पाहिल्यानंतर तुम्हाला असं म्युझियमला जाता येईल.